भक्त समागमे सर्व भावे हरी कळक करा न सांगता करे सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकोटे मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुकाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकोटे मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागते साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकोटी मूर्ती उभा विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली पंढरीनाथ भगवान की आदिशक्ती मुक्ताबाई मच्छिंद्रनाथ भगवान गोरक्षनाथ भगवान हला तारी तारी हला पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हो त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू राजकुमाराने कथेचा विचारू कृपादाने कथेचा विचारू ओ कृपादाने कथेचा विचारू कृपादाने कथेचा विचारू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो तुमचा अनुग्रह लादलो दया
करा आलयाला तुमचा अनुग्रह लादलो अनुग्रह लादलो दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जुडले ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा क्षत्रपती प्रारंभे विनंती करू गणपते विद्यादया सागरा ज्ञानत्वरुण बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाटवी हे रंबाग्नायका गजमुखा भक्ता बहुतो शवी आता हृदय आपुले चोफाडुनिया भले वरे बैसव पावले श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्रीकायो गुरवे नमः मनोजम मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानुरेद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभंजन मारुतिनंदन हे दुःखभंजन मारुतिनंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार ये दुख भंजने मारुति नंदने हे दुख भंजने मारुति नंदने सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार विठाला 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 भक्त समागमी सर्व भावे हरी हरी भक्त समागमी सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम साठविला राही हृदय संपुष्टी बाहेर दाकोटी मूर्ती उभा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान समर्थ श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवंताच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने विश्वसंत ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर वैराग्याचे मूर्तिमंत पुतळी देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे. विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन आहे. पहिले कोण तर विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. असा ब्रह्मांडाचा चालक राजा धीराज आणि कोमलांग आणि शमलांग जगाचा मायबाप. म्या बोलविल्या वेदू बोले आवाज करा. म्या चालविल्या सूर्य चाले जो जगाते चालिता कृष्ण वंदे जगद्गुरु. दुसरी जगद्गुरु कोण ज्यांनी गीतेवरती गोडभास्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु कोण जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदेय सकडांचा एथोनिया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला सिकडस भजन करा सावकाश. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा
देव आणि भक्ताचा अतोड प्रेमाचा संबंध 2 चरणामध्ये सांगतात, पण 3ऱ्या आणि 4थ्या चरणात जगाचा बाप विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप भक्ताकडे मागण्याची आशा करतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थाने स्पष्ट अर्थ बोलण्याचे अगोदर कारण ही सेवा किम निमित्ताने आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य होते या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं, नाथांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेली ही भूमी. समर्थ श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ भगवंताच्या चरणस्पर्शानं वास्तव्यानं झालेली ही पवित्र भूमी, ही मच्छिंद्रनाथ भगवंताचा दरबार तीर्थक्षेत्र. भगवान नारायणाच्या या पावन दरबारामध्ये आजची ही सेवा आहे. कारण कुठल्याही गोष्टीला कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही, नाही का? कुठलं ना कुठलं कार्य असल्याशिवाय कार्य घडत नाही. म्हणून एवढा मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपातला हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. भगवान समर्थ सद्गुरू मच्छिंद्रनाथ भगवंताच्या या पावन दरबारामध्ये याचं काय कारण आहे तर सर्वांना माहीत आहे की बाबांच्या या धर्मबीजी निमित्त हा उत्साह चालू आहे, हा सोहळा हा चालू आहे. आणि या पावन दरबारामध्ये परिसरातून नव्हे तर अवघ्या जिल्ह्यातून भाविक भक्त, दोन्ही जिल्ह्यातून, बुलढाणा जिल्हा असो, जळगाव जिल्हा असो किंवा अकोला जिल्हा असो, संपूर्ण जिल्ह्यातून भाविक भक्त या नाथांच्या या धर्मबीजीसाठी सर्व उपस्थित राहतात. समर्थ श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ भगवंताचा हा बीज महोत्सव सोहळा आणि त्याच निमित्तानं माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. अनेक भक्त आहे या ठिकाणी उपस्थित असणारे मृदंगाचार्य, गायनाचार्य, दोन्ही मृदंगाचे राजे आहे, उत्कृष्ट कीर्तनकार भागवताचार्य आमचे सदानंदजी महाराज घाटपडसीकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. इकडच्या बाजूनं बसलेले मृदंगाचार्य, मृदंगाचा राजा हरिभक्त परायण योगेश महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य आमचे हरिभक्त परायण भागवत बाबा सुडेकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे रामेश्वर दादा असतील बकाल, दादांची सुद्धा उपस्थिती आहे. उत्कृष्ट गायन कोकिडा, ज्यांचा आवाज कोकिडेसारखा आहे, ज्यांना मच्छिंद्रनाथ भगवंताची कृपा ज्यांच्यावरती आहे, असा कंठ दिलेला आहे कोकिडेसारखा, असे गायनाचार्य आमचे गजानन महाराज मोरखेडे वडगावकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गोपाल दादा असतील, आमचे सर्व टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतून आलेली टाळकरी माळकरी, आणि तुमच्या कानावरती जो गोड आवाज खाली पडतो, जो प्रतिध्वनी आपल्या कानावरती गोड पडतोय ना, त्याचा सर्व सिंहाचा वाटा जर कधी असेल तर आमचे पुसे बाबा, तसेच ऑपरेटिंग जे करतात आमचे गोलू दादा, मंगेश भाऊ, सुंदर साऊंड आहे, अप्रतिम साऊंड आहे. आणि सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये माझ्या वाटेला दिलेली ही अध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी माझ्या वाटेला दिलेली ही कीर्तनाची सेवा. विठाल विठाल आपल्या स्वस्थांचे अध्यक्ष आदरणीय आमचे रवी दादा, त्यांनी मला फोन केला. तसेच आमचे रामकृष्ण दादा, त्यांनी सुद्धा फोन केला. त्यांच्यामुळे मला इथं आमंत्रण मिळालं, कीर्तनाची सेवा मिळाली. आमच्या शुभम दादांचा सुद्धा आग्रह होता, म्हटले महाराज बऱ्याचशा ठिकाणी आपले कीर्तन असतात महाराष्ट्रामध्ये, पण आम्हाला तुमची कीर्तनाची सेवा द्या. हो,
आणि इथे येण्याचा योग. स्वस्तांच्या बाबतीमध्ये काय बोलावं, एवढा मोठा भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी चालू आहे. भाविक भक्त आलेले आहे. सर्वांचं प्रेम या स्वस्तांवरती आहे आणि सर्व प्रेमापोटी सर्व भाविक भक्त घरदार सोडून पावन दरबारामध्ये आले. इथं आल्यानंतर एकच फायदा आहे. कुठला फायदा आहे म्हटले महाराज, हा नाथांचा दरबार आहे. नाथ म्हणजे संत, संत म्हणजेच भक्त, नाही का. नाथ संत आणि भक्त काही वेगळे नाही, किंवा देव आणि संत काही वेगळे नाही. ऐका, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा नाथांचा दरबार आहे. इथं आल्यानंतर तुम्ही जर कधी कथा कीर्तन श्रवण केलं, भगवान मच्छिंद्रनाथाचा प्रसाद जरी श्रवण केला, सेवन केला, तरी आपल्याला आरोग्य ठणठणीत मिळते, दारिद्र्याचा नाश होतो. हो, आरोग्य मिळते, धन संपदा सगळं मिळतं. एवढी मोठं सामर्थ्य या मच्छिंद्रनाथामध्ये आहे. ज्याला कळते ना त्यालाच कळते, बाकीच्यांना नाही कळत. ज्यांना कळते म्हणून ते मंडपात येऊन बसले. हो, सर्वांना नाही कळत. म्हटले महाराज, इथं सुद्धा अधिकारी लागतो. हा पूर्वजांचा ठेवा आपला मागच्या जन्मातला असेल, तो आज आपल्याला खऱ्या अर्थानं सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो. सेवक झालो, सेवेला सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुकया देवा, ओ स्वामी तुकया देवा. हो सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हा स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेरू. सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, तुकालो मेरो. सेवेलागी सेवक झालो, याच्यातला बास कमी करा. फक्त ट्रबल आणि गेन द्या. गायनाच्या वेळी थोडा वेको दिला तर चालते. फक्त मॉनिटर खोला, आवाज द्या, फक्त कडक करा आवाज. विडाल 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 विडाल. म्हणून या पावन दरबारामध्ये ही सेवा माझ्या वाटेला आलेली, किती कौतुक करावं. म्हणजे स्तुती नाही, वस्तुस्थिती या ठिकाणची आहे. कारण नाथ संप्रदाय ज्यांच्यापासून सुरुवात झाली, आदरणीय आमचे गजानन बाबा सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे. महाराज, माझं आता लक्ष गेलं महाराजांकडे. नाही का, सर्व मंडळी परिचयाची आहे. आता काय बोलावं, सर्व मंडळी परिचयाची आहे. एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं तेही पंचायत आहे. सदानंद बुवा, ती पंचायत आहे. म्हटले महाराजांना आमचं नाव घेतलंच नाही. हो, पंचायत नाही, चांगलीच ग्रामपंचायत आहे. म्हणून मला तरी असं वाटतं, एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं कधी तर पंचायत पडून जाईन. म्हणून मला असं वाटतं एखादा उखाणा म्हणून टाकतो आज. म्हणू का? म्हणे बाबा घड्याळचा काटा पटोपट चालला पुढं, मकर संक्रांत होऊन गेली, पण तरी पण तुम्हाला आवडेल असं गोड नाव आहे. म्हणजे सगळ्यांचं येऊन जाते. इथं जमलेल्या वारकऱ्यांचं, इथं जमलेल्या भक्तांचं, सर्वांचं नाव माझ्या ज्ञानोबा तुकोबापासून नाव येते. ऐका,
येत होते जात होते, खिडके वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा, आडे वाटे त्याले गुंगरबारा, पान खाते तरा तरा, घाम येते जरा जरा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते विंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? महिला मंडळ झोपले की काय? आजीचं गेली, आजीची गाडी चालली गेली म्हणे माय आता अंग टाकायला पुरते व. वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे? 7 वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बसे, बसेवर कप, कपात होते घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. मस्तक हे पायावरी, या वारकरी संस्थाच्या, या वारकरी संस्थाच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संस्थाच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. म्हणून हा नातांचा हा दरबार आहे. हो, आणि आपली वारकरी संप्रदायाची परंपरा सुद्धा नातापासूनच सुरुवात झाली. दत्तात्रेय हे सर्वांचे गुरु, मच्छिंद्रनाथ भगवंताचे गुरु, आणि सद्गुरु मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचे गुरु सर्वांना माहीत आहे. हो, म्हणून हे गुह्य, हे गूढ ज्ञान, हे ब्रह्मतत्व आदिनाथ भगवान शंकरांनी आपल्या सतीला म्हणजे पार्वती मातेला सांगितलं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादली सदस्थिती, तेचे प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्णकृपा गेले गैरीनाथा. ही परंपरा आहे, नाथ परंपरा आहे का? नाथ परंपरेमध्ये माझे ज्ञानोबा आले. ज्ञानोबा रायांना उपदेश केला माझ्या निवृत्तीनाथ दादांनी, निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी. किंवा गुरु परंपरेमध्ये माऊली म्हणतात, अरे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, सकळ सिद्धांत, मचिंद्र तयाचा मुख्य चिच, मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा मुख्य चिच, मचिंद्र तयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, मचिंद्र तयाचा, मुख्य चिच, मचिंद्र तयाचा, मचिंद्र तयाचा, मुख्य चिच, मचिंद्र तयाचा. मचिंद्राला बोध गोरक्षाचे केलं, गोरक्ष वडला गाणे प्रती, हो गोरक्ष वडला गाणे प्रती. हो मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध, मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्षाचे केला. हे गोरक्ष वडला गाणे प्रती, गोरक्ष वडला, गोरक्ष वडला गाणे प्रती, गोरक्ष वडला. मचिंद्राने बोध गोरक्षाने केला, मचिंद्राने बोध गोरक्षाने केला, गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला, गोरक्ष वडला आणि प्रति गोरक्ष वडला. ही
परंपरा चालत आली तिला नाथ संप्रदाय म्हणतात. कुठला? बोला. नाथ संप्रदाय, नाथ परंपरा. हो, म्हटले ज्यांच्या दरबारामध्ये कीर्तन आहे त्यांच्या बाबतीमध्ये ज्याची खावी पुढे त्याची वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय, आपलं भाग्य आहे का बाबा? आपलं भाग्य आहे की भगवान मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले, उपकार आहे. वाजवावी टाळी. हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय, आपलं भाग्य आहे का बाबा? आपलं भाग्य आहे की भगवान मच्छिंद्रनाथांची धर्मबीज आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. परमात्म्याचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. मच्छिंद्रनाथ भगवंतांनी तुम्हा आपल्याला जिवंत ठेवले, उपकार आहे. हो, नाहीतर ज्याचे पत्ते कट झाले ते गेले. कुठे गेले? गेले त्याचे पत्र उडून. ते पत्र काय सापडणार आहे का आता? पण आपलं पत्र अजूनही इथंच आहे. भाग्य आहे आपलं. हा, का भाग्य आहे? जो आनंद घरी नाही तो आनंद इथं आहे. जो आनंद सासरवाडीत नाही तो आनंद इथं आहे. का बोलतोय मी? अरे संतांचा दरबार आहे, माझ्या नाथांचा दरबार आहे. हो, घरी काय काय आहे? हो, घरी एका वाक्यामध्ये डोंगरोजी महाराज म्हणतात, परमपूज्य श्री डोंगरोजी महाराज म्हणतात, अरे ऐका, संसारियों के साथ रहोगे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. किसकी याद आएगी? बोलो बोलो. अरे काम की याद आएगी. और संतों के साथ रहोगे तो मेरे मच्छिंद्रनाथ बाबा की याद आएगी. लुटो मजा हरि नाम की, ऐसी वक्त फिर ना आएगी. एक दिन ये माल मत्ता सब मिट्टी में मिल जाएगी. बोलो जय अलग निरंजन. तसंच चालणार नाही म्हटले महाराज. त्या परमात्म्याचे उपकार आहे की हा बीज, हा सोहळा, ही धर्मनाथांची बीज, ह्या सोहळ्याचे तुम्ही आपण साक्षीदार आहो. त्या परमात्म्याने ठेवलं तुम्हा आपल्याला. नाहीतर आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. आवाज जरा वाढवा. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही आणि त्या परमात्म्याच्या मनामध्ये आलं ते कधी झाल्याशिवाय राहत नाही. झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये कितीही आलं तरी होत नाही. सगळ्याचे धाबेदन आणले म्हणे एकरी 15 क्विंटल घेईन. काय हापूस. पण त्याच्या मनात नव्हतं, त्यानं हवा फुस करून टाकली आपली. त्याची इच्छा पाहिजे. हो ऐका, म्हणून उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वमित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों के लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था. जटायु को मार देता था, धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है. अनमुर्दे सचिदानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. राजा बलि को जाना था वैकुंठ, राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई म्हणते, अरे तुझ्या मनात आलं तू तेच करतो. काय काय केलं? धुंद झाला, धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, झाला
झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार फुलवंत पतडलो केलेला फुलवंत पतडलो केलेला दारिद्र्य तो भगवंत केला दरिद्री तो भाग्यवंत केला स्वार्थाचा बहुमान वाढविला तोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवालाचा अपमान केला झालं तुझा दरबार धुंद झाला हो धुंद झाला धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार म्हणून त्याच्या मनामध्ये आलो तेच तो करतो. म्हणून त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती की ही धर्मनाथांची ही बीच आपल्या डोळ्यानं बघतोय आपण. हा अगम्य सोहळा अद्भुत सोहळा तुम्ही आपण बघतोय. काय बोलावं नाथांच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला आपण हा पर्वकाळ साधतो त्या वेळेला म्हटले महाराज आपलं भाग्य आहे किंवा साधला पर्वकाळ गेला तरीचा ती वेळ धन्य आहे. ज्या दिवशी नाथांची भेट झाली, ज्या दिवशी संतांची भेट झाली, घड्याळचा काटा पटपट पुढे पडतोय. आपल्याकडे फक्त अर्धा ते पाऊण तास आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे. ऐका, दळणे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले कृपाड, तेने फेडिला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा मानवो. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. हो, म्हणून हा पर्वकाळ आमच्या जीवनामध्ये साधला. बीज केव्हापासून ही परंपरा मी केव्हापासून बोलतोय म्हटले महाराज सांगा. ज्या वेळेला भगवान शिवजींना आपलं कैलास पर्वत सोडला, आपल्या पत्नीला न सांगता निघून गेले. समाधी अवस्थेमध्ये बसले असताना भगवान नारदांनी आवाज दिला. कैलास पर्वतामध्ये हिमालयामध्ये ज्या वेळेला आले आवाज दिला, नारायण नारायण. नारदांनी विचारलं, माते आपण नाराज का बसलेले आहे, उदासीन का बसलेले आहे आपण. म्हटले अहो महर्षी, माझे मालक गेले 15 ते 20 दिवस झाले हिमालयाचं मुख सुद्धा बघितलं नाही. माझा मालक घरीच आले नाही. पण नारदाला सगळं काही माहीत होतं. नारदांनी मालकाचा पत्ता सांगितला. म्हटले तुमच्या मालकाचा मी पत्ता सांगतो. ज्या वेळेला भगवान शिवाचा पत्ता ज्या वेळेला नारदांनी आपल्या सती मातेला सांगितला, पार्वती मातेला सांगितला, त्यावेळेला मालकाचा शोध घेत घेत पार्वती माता भगवान शिवच्या जोड आल्या. भगवान शिवच्या जोड ज्या वेळेला आल्या वंदन केलं. कारण अधिकार सामान्य नव्हता. ती कोण आहे, जगत जननी जगत भवानी आहे.
आधी माया आहे, अंबिका आहे, दुर्गा आहे. हो, तिचं वर्णन काय सांगावं. त्या जगत भवानीनं वंदन केलं मालकाला, स्वामीला. स्वामी, माझ्या धाकानं, माझ्या त्रासामुळं, कैलास पर्वताच्या त्रासामुळं तुम्ही इथं येऊन समाधी अवस्था साधताय. म्हटले साधत नाही ग, मी तर साधना उपासना करण्यासाठी आलो. मी एक गुह्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि ते गुह्य ज्ञान मी प्राप्त आलो याच कारणाची, आलो याच कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. हा बोलिले जरूसी, हा बोलिले जरूसी. बोलिले देवची, बोलिले देवची. सात सवावे वरताया, आत्मावे वरताया. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. आदराने भरले जग. हो, आम्ही वैकुंठवासी येथे आले तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी. जी मायबापांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केले नाही ते उपकार या नवनाथ भगवंतांनी, या संतांनी तुमच्या आमच्यावरती केले. केले उपकार सांगू मी काय, बापन करेव ऐशी माय. माय बाप आपल्यावरती उपकार करू शकत नाही, एवढे संतांचे, या भगवंताचे उपकार. त्रिविक्रम राजा ज्या वेळेला मृत्युमुखी पडला, राणी होती रेवती. काय नाव तिचं? रेवती राणी. रेवती राणी रडायला लागली. हा समाज कुठपर्यंत रडतो याचे उदाहरण आहे. आदेह गृहीची कामिनी, तितवराईली भुवणे. लटक प्रेम करणारी पत्नी, कारण मालक निघून गेला, रडायला. तिचं कर्तव्य आहे, मालक मृत्युमुखी पडलेला आहे, रडायला लागली. पण जगाच्या लाजीने का म्हणा, ती म्हणायला लागली माझे मालक निघून गेले. एवढा राजा, दिन जनाचा मायबाप, दिन जनावरती उपकार करणारा माझा मालक निघून गेला. आता माझं संगोपन कोण, माझ्याकडे लक्ष कोण देईल, या दरबाराकडे लक्ष कोण देईन, या जनतेकडे लक्ष कोण देईन. त्यावेळेला गोरक्षनाथांनी आपल्या गुरुनाथांना विनंती केली, गुरुदेव तुम्ही काहीतरी करा. त्या मृत्युमुखी पडलेल्या त्रिविक्रमाच्या शरीरामध्ये माझ्या मच्छिंद्रनाथानं प्रवेश केला आणि 12 वर्षे रेवतीसोबत संसार केला. 12 वर्षाच्या नंतर त्याला मुलगा झाला. मुलगा झाला, त्याचं नाव ठेवण्यात आलं धर्मनाथ. काय? धर्मनाथ. हो, आणि त्याला स्वतः भगवान गोरक्षनाथांनी उपदेश केला. तेव्हापासून ही धर्मनाथ बीज, ती माघ शुद्ध द्वितीया. हो, म्हणून हा पुरावा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हाच अभंग घेत होतो. पण आमचे आदरणीय महाराज म्हटले, सकाळी आमच्या बुवाजी नितीन महाराजांनी अभंग घेतला. म्हटले आता मागणीपर प्रकरणातील अभंग घेऊ. म्हणून हा मागणीपर प्रकरणातील अभंग सुद्धा येतो आणि भक्ताचं वर्णन सुद्धा सांगणारा अभंग आज या ठिकाणी आपण घेतलेला आहे. विठाल विठाल कारण सप्ताह 7 दिवसाचा जरी असला, 1 महिन्याचा जरी असला, हो, 1 दिवसाचा जरी असला तरी त्याची पूर्णता काल्याच्या कीर्तनानं, मागणीच्या कीर्तनानं आणि नामपर प्रकरणातील अभंगानं पूर्ण होते. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं नामपर, 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं मागणीपर आणि सकाळचे जे कीर्तनकार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे आदरणीय आपल्या जिल्ह्याचं वैभव रत्न विशालजी महाराज आहे का. नाव जसं आहे विशाल तसंच कामही आमच्या महाराजांचं विशाल आहे. महाराजांवरती फार मोठी कृपा झाली आई साहेबांची. महाराजांची उद्या सकाळी सेवा आहे. सर्वांनी या
ज्यांना माहीत नसेल त्यांना सुद्धा माहीत करा, त्यांना सुद्धा आवर्जून या मंडपामध्ये, या पावन दरबारामध्ये घेऊन या. उद्धार तुमचा होईल, श्रोत्यांचा होईल. ऐका. म्हणून मागणी पर मागावं काय? आज मागण्याचा अधिकार आहे नवनाथांकडे. मच्छिंद्रनाथ भगवंताला मागण्याचा अधिकार आहे. काय मागावं? संतांनी तेच मागितलं, ते मागा. हिचे दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा, तुझा विसर घालायला पाहिजे असं मला दान दे. हो, गुण गाईना आवडी. अरे तुझं गुण गाण मी सतत आवडीला घ्यावं अशी मला प्रभू शक्ती दे, अशी माझ्यावरती कृपा कर, हे असं आपण त्या परमात्म्याला म्हणावं. हो, अनेक भंग आहे. देव वसे चित्ते त्याचे गडावी संगते, ऐसे आवडते मना. संतांनी देव मागितला, पण तुमचं आमचं वेगळं आहे. तुमचं आमचं वेगळं आहे. आपण काय मागतो सर्वांना माहीत आहे. हे गाजी तर मच्छिंद्रनाथ भगवंताच्या पुढे गेली आणि देवाला मागायला लागली. विनोद भाऊ आमचे चोपदार मागायला लागले, देवा. देव म्हटलं, काय पाहिजे का आजी, सांग ना. ऐकता तुम्ही? हा, झोप येते का? नाही तर तिकडे अकोल्याकडे गेलो, गजानन बाबा कीर्तनाले. गावाचं नाव सांगत नाही, अंध्याले पंधा असते. मी कीर्तन सांग्यात मग्न आणि आजीनं गाडीचा सिग्नल द्यात मग्न. केलं, म्हटलं मेलो रे बाप. म्हटलं आजीनं सिग्नल दिला गड्या. म्हटलं आजी काय झालं? म्हणे बुवा झोप येते. म्हणे झोपू कुठे? म्हटलं झोप म्हणा मंडपात. हो, एक आजी म्हणे झोप येते बाबा. म्हणे कुठं झोपू? म्हटलं तो मरीमायचा वटा आहे, त्या मरीमायच्या वट्यावर गेली झोपा की तडी घुमायला लागली. अवघड आहे. झोप काही काही झोपीचे. आमच्या त्या तिकडं कीर्तन चालू, घाटावर कीर्तन चालू. कीर्तन आटोपलं, अख्खा मंडप घरी गेला. मावशी अख्खा मंडप घरी गेला. आणि आजी बसेलची बसेल. रात्रीचे 12 वाजले. किती वाजले? 12 वाजले. पण आजी बसेलची बसेल. पण तिची सून चांगली होती. एक बाई घरी गेली, विचारलं, म्हणे राधाबाई. त्या शेजारच्या काकूचं नाव होतं राधाबाई. काय नाव होतं? राधाबाई. राधाबाई होती एका डोळ्यानं चकणी. राधाबाई, आमची सासू नाही आली का घरी? म्हणे तुमचे सासू एकटेच बसेल आहे म्हणे वडाच्या वट्यावर मंडपामध्ये. 12 वाजले तरी सासू घरी याचा पत्ता नाही. आजी होते 1.5 क्विंटलचे. किती? 1.5 क्विंटलचे. एकदा चोर शिरले तर दोघी चोर असे बगलमध्ये दाबले आणि त्याच्या छातळल्यावर बसली आजी. आणि ते खाली पुढील चोर म्हणत ची ची ची, उठ ना आजी. तेवढ्यामध्ये आजीचा नातू आला. आजी म्हणे पप्प्या, अरे जाय म्हणे, आल पोलीस हायले बोलवून. ते पोरगा आलं पडत पडत. पण ते पोरग म्हणे आजी तू म्हणतो बरोबर आहे, पोलीस आयले आण बोलवून, पण माझी चप्पल दिसत नाही. खाली पडेल चोर म्हणत बापा माई घेऊन जाय रे. पण हे आजी उचल गड्या. आजीचं वजन म्हणजे दुसरी JCBची बहीण. अवघड काम. आता लेकरं लय बिलिंदर. आता बघा बरं काय संस्कार आहे का महाराज. हा बघा, आहे समजा तरुण तडपदार, याला म्हणतात संस्कार. हातामध्ये टाळ. नाही तर काही काही आमचं हे पोरग बा किती लहान आहे पण कीर्तनामध्ये येऊन बसलं. नाही तर काही काही भागामध्ये आम्ही कीर्तनासाठी जातो ना, काही काही पोरं आमच्या जोड येतात म्हणे बाबा बाबा पाया पडू द्या म्हणे. बाबा पोरग पाया पडायला आलं, धोत्राले शंभर पुसलं चाललं गेलं. लेकर आहे, पता लागत नाही. एक पोरग तर म्हणे बाबा आमच्याकडे चला चहा घ्यायला. म्हटलं तुझ्याकडे संध्याकाळी. भागवत कथा चालू होती माझी. म्हटलं तुझ्याकडे संध्याकाळी येतो. संध्याकाळी ते पोरग काही धीर धरे ना, ते गरम झालं, डिग्री वाढली त्याची.
म्हटलं रे बाळा संध्याकाळी तुझ्याकडे येतो. म्हणे बरोबर आहे म्हणे बाबा, तुम्ही मोठमोठ्या श्रीमंत लोकांच्या बंगल्याच्या पायऱ्या लवकर चढतात, गरीबाचं घर दिसत नाही. म्हटलं हा पोऱ्या आपल्या नावाची बदनामी करून टाकेन. पहिले याच्या घरी, त्याच्या घरी गेलो. भीतीचं खांड बांधलेलं होतं, तिच्यावर ते गडवा होता तांब्या. म्हटलं पप्पे याच्यात काय रे? म्हणे बाबा ताक आहे. म्हटलं रात्री मिरच्याची भाजी खाल्ली होती, पोट गडगड 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 करे, ॲसिडिटी वाढली होती. म्हटलं प्यायले पुरते मनातल्या मनात. म्हटलं पोरगं अंदर गेलं, मी तो तांब्या घेतला आणि गट्ट 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 प्यायला लागलो. तेवढ्यात पोरगं बाहेर आलं. ते पोरगं म्हणे बाबा. म्हटलं बोल काय केलं म्हणे तुम्ही? म्हटलं ताक केलं. जाऊ द्या म्हणे, हिरी कुत्रीले फेकून देणं होतं. म्हटलं कुत्रीले? नाही म्हणे बाबा जाऊ द्या म्हणे, पिलं तर काही वाया गेलं नाही, एक तर कुत्रीला नाही तर एक तर माजरले पाजणं होतं. म्हटलं झालं काय रे बाळा? काय नाही हो म्हणे बाबा, रात्री हे ताक होतं नाही, याच्यात जाऊन उंदीर मेला होता म्हणे रात्री. तो गडवा हातीच होता बाबा माझ्या. तो गडवा घेतला आणि भीतीला मारून फेकला, ढपकन मेला. तो गडवा फुटला. ज्या वेळेला पोऱ्याचं ताक पिलं त्यावेळेला जेवढं गरम नाही झालं, तो गडवा फुटल्यावर गरम झालं. एवढं गरम झालं, पोऱ्यानं मम्मीला आवाज दिला. म्हणे मम्मी. त्याची मम्मी म्हणे काय रे? म्हणे पप्प्या. म्हणे बुवानं आपला संडासले जायचा तांब्या फोडला. अवघड लेकर आहे, लेकरांवरती संस्कार पाहिजे. हो, संस्कार जर असेल तरच म्हटले महाराजा परमार्थ आहे. हो, कीर्तनात नसलं पाहिजे. मी अनेक कीर्तनामध्ये बोलतो, आपल्याकडे वेळ कमी आहे का? जननी जणे स्वभक्त जणे दाता या शूर नाही तो माता वांज भले क्यों खोय अपना नूर. म्हणून मागायचं असेल, जगाच्या मालकाला मागायचं असेल, देवा हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. अरे तुकोबा राहायला जगाचा बाप म्हणतो काहीतरी मागा, पण तुकोबा राय मागत नाही. तुकोबा राय म्हणतात माझी परंपरा आहे, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता आपल्या आजीला मागायला लाव ना. आमच्या धुपेश्वराच्या मंदिरात गेली आजीन, देवा शंभूच्या पुढे हात जोडला आणि मागायला लागले. म्हणे देवा सगळा बजेट बसला पाहिजे रे यावर्षी. आजी वाचलेच लागली यादी. काय काय होतं त्या यादीत आहे का? पप्प्या, गुड्डी, सुट्टी, मुट्टी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोणे, लाटणं, पैपाट, फुकणे, उसे, कलतणे, डिश, DVD, बाथरूम, संडास, किचन, वटा, सगळे एवढं दे म्हणे. ओ म्हटले मा हे मागू नको, जीवनाचं सार्थक कशा नाही. तो कोबाराने शरा मारला. अरे हा तपस्री जिने धीक त्याचे, आम्हाला जर द्यायचंच असेल ना देवा तर तुझा संवास लागला पाहिजे, हरिजनाची संगत आम्हाला मिळाली पाहिजे तर आम्हाला दे. अरे संतांनी जगाच्या बापाला ऋणी केला. ऋणी किती केला? तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू देवा. तुका म्हणे सेवा करू ऋणी करून ठेवू देवा. अरे संतांनी एवढा ऋणी केला जगाच्या बापाला. तुकोबाराला जगाचा बाप म्हणतो काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, पण तुकोबारा मागत नाही. आणि खरे संत हा जीव जरी भगवंताच्या चरणापाशी देण्याची वेळ आली तरीही संत हा जीव भगवंताच्या चरणाखाली ठेवतात, पण देवाला काही मागत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे जीव भाव देवा तुका म्हणे जीव भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. भाव देवा पायी. तुका म्हणे जीव भाव देवा पायी.
साठविला राये हृदय संपुष्टी साठविला राये हृदय संपुष्टी साठविला राये हृदय संपुष्टी साठविला राये हृदय संपुष्टी बोलिया काही न मागती हे बोलिया काही न मागती साठविला तुका म्हणे जीव भावदेव पायी तुका म्हणे जीव भावदेवा पायी संत भगवंताच्या पुढे जगाच्या बापाच्या पुढे विश्व ज्याच्या ताब्यात आहे अशा परमात्म्याच्या पायाखाली जीव ठेवण्याची वेळ जरी आली जीव हो तरी ठेवण्यासाठी माग पुढं करत नाही माग पुढं पाहत नाही जीव भाव देवा पायी पण ठेवून या काही न मागत जगाचा बाप लाजवला संतांनी ऐका खरे भक्त ते आहे म्हणून तुकोबाराय बोलतात रे जगाचा बाप तुकोबारायांकडे बघतो तुकोबाराय किती भक्ती केली तुम्ही किती साधना केली अनेक जन्म घेतले तुम्ही कारण अनेक जन्मापासून भजन करतात तुम्ही साधना करतात चिंतन करतात माझं मग आता काहीतरी मागा मागच्या अवतारातही काही मागितलं नाही कलियुगामध्ये 2 अवतार आहे तुमचे नामदेवरायाच्या अवतारामध्ये सुद्धा मागितलं नाही आणि तुकोबारायाच्या अवतारामध्ये सुद्धा तुम्ही मला मागत नाही आता काहीतरी मागा कारण यादीत दिली युगाचा भक्तनामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी तुम्ही 4 युगापासून भजन करता अनेक अवतार झाले जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुम्ही झाले रामराया आम्ही वानराच्या फौजा तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो वारकरी आणि बाकीचे सगळे टेम्परवारी तुम्ही वारकरी झाले पण तुम्ही काही मागत नाही तुकोबाराय बोलतात आम्ही मागतच नाही आमची परंपराच ती नाही हो कारण आम्ही जर मागलं तर लांछन लागेल आमच्या भक्तीला मग जगाचा बाप तुकोबारायकडे आस करून पाहतो आस म्हणजे आशा करतो आशा आस आशा करतो जगाचा बाप तुकोबा काही मागा मागण्याची आस पायी मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकोटे मूर्ती उभा विडब्बा रखुमाये खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान आदिशक्ती मुक्ताबाई समर्थ श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ भगवान मागण्याची आस पायी मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ हो आतापर्यंत आम्ही तुला मागत नाही आणि मागणार सुद्धा नाही उलट तुला आमच्या हृदयामध्ये आम्ही साठवून ठेवू कोण बोलतात संत बोलतात आम्ही तुला हृदयामध्ये साठवू फक्त आमच्यावरती एवढी कृपा कर कारण आम्ही जसं तुला केला ना तसा तो होतो माय बापा जगाचा बाप भक्तांनी जसा केला
तसा जगाचा बा भक्तांसाठी होतो. पण भक्त कोणाला म्हणतात? भक्त कोणाला म्हणतात? 4 प्रकारचे भक्त सांगतात. किती? आवाज जरा मोकळा करा. 4 प्रकारचे भक्त सांगतात. विश्ववंदनीय साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. विश्ववंदनीय साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये, ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 4 प्रकारच्या भक्ताचं वर्णन केलं. पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिसरा अर्थार्थ जाणेजे, चौथा ज्ञानी. या ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी आहे. ऐका, ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य आहे का? रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडले. हीच परंपरा, नाथ परंपरा. हो, गहिनीनाथांची कृपा निवृत्तीनाथावरती झाली, निवृत्तीनाथांची कृपा माझ्या माऊलीवरती झाली. आणि एवढा मोठा की माझ्या ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी जगाच्या पुढे उपदेश करणारा ग्रंथ जगाच्या पुढे ठेवला. ज्ञानोबाराय बोलतात, अरे अनेक ओव्या असतील, तुमचं आमचं हित दाखवून देण्यासाठी, हित करण्यासाठी संतांनी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली. माझ्या माऊलीला 56 प्रकारच्या भाषेचं ज्ञान होतं. किती? 56 प्रकारच्या भाषेचं ज्ञान होतं. पण तरी माझी माऊली म्हणतात, एरवी तरी मी मूर्खो, जरी झाला अविवेको, तरी स्वतःला मूर्ख म्हणतात. एवढं ज्ञान. किती ओव्या आहे माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. काही नाथबाबांच्या ओव्या शुद्धीकरण केलेल्या. नाथबाबा बोलतात, तरी ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथ सामान्य आहे का? ज्याचा जन्म ज्या भारत देशामध्ये झाला, ज्याचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. महाराष्ट्र भूमी म्हणजे सामान्याने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. माझ्या माऊलीनंतर ज्ञान नाही, एवढं मोठं अथांग ज्ञान जनाबाईनं वर्णन करावं. ज्ञानाचाच सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो, एवढं मोठं अथांग ज्ञान त्या माझ्या ज्ञानोबा रायने बोलावं, त्या नाथबाबांनी बोलावं. ज्ञानेश्वरीच्या पाठी जो उभी करेल मराठी. इथं बसलेले सुज्ञ मंडळी आहे म्हणून महत्वाचा विषय तुमच्या पुढे मांडतो. ज्ञानेश्वरीच्या पाठी जो उभी करेल मराठी, तया अमृताची नृटी जाण ठेविली. ज्ञानेश्वरीच्या पाठी ज्यानं मराठी ओवी तयार केली, त्याच्या पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये मी अमृताची वाटी वाढल्यासारखं. ही भाषा आहे नाथरायांच्या. काही कोव्या किंवा माऊली बोलतात, रे तुम्ही जर नाही भजन केलं, नाही चिंतन केलं, नाही उपासना केली, नाही साधना केली, नाही कोणा संतांची वारी आपल्या जीवनात केली, तर तो दगड बरा आहे. पृथ्वीवरचा दगड मनोज दादा, तो पृथ्वीवरचा दगड बरा आहे. माझी या भक्ती विने जडोते जे आले पण अगा पृथ्वीवर ते पाषाण नसते ते काय. मेल्यानंतर किती शृंगार केला, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला, कडू दुधी या माकीला गुडे जैसा. हो, अरे कणके विना सोपटे, कणसे लागली घनदाटे, परे काय करावे गुमटे ओसनगर. फार मोठं शेत आहे पण एवढा लेखनस आहे पण एक दाना नसेल, काय कामाचं नाही. सुंदर परमात्म्यानं शरीर दिलेलं आहे, पण या सुंदर अशा शरीरामध्ये भगवंताचं नाम नसेल, नवनाथाची कृपा साधना नसेल, मच्छिंद्रनाथ बाबाचं जीवनात दर्शन घेतलं नसेल, हो दर्शन घेतलं नसेल, स्वस्थान कधी बघितलं नाही, बाबाच्या चरणावरती मस्तक कधी ठेवलं नसेल, तो माणूस नाही, दगड आहे. हो, माझी या भक्तीविने मेल्यानंतर किती शृंगार करा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी नानीला, कडो दुधिया माखीला गुडे जैसा. मेल्यानंतर काही किती शृंगार केला फायदा नाही. का कमल कंदा आणि दरदुरे, नादनो कैकच गरी, परिपराग विजय ब्रह्मरू एरुची कुलूची उरे. अनेक ओव्यांचा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडतात. पण 4 प्रकारचे भक्त सांगतात. अरे पहिला आर्त बघ निजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, असे अनेक भक्त आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये भक्ताची यादीच सांगितली. अनेक भक्तांनी आपल्या हृदयामध्ये जगाचा बाप साठविला.
अनेक भक्तांनी झालं आपलं, जरा मोकळा आवाज करा, द्या गेन करा, त्याला गेन ट्रबल द्या, मारू द्या सिट्टी. अनेक भक्तांनी, कारण यादी दिली वारकरी संप्रदायामध्ये अनेक भक्त झाले असतील. कबीर मोमीम लतीफ मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास चोखा मेळा बंका जातीचे महार त्याचे सर्वेश्वर एके करी. हो, अनेक भक्तांनी, कारण माझा या वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या बापानं कधी हा नीच जातीतला आहे, हा त्या जातीचा आहे, हा त्या पंथाचा आहे, हा त्या संप्रदायाचा आहे. बोला, हा त्याच संप्रदायाचा आहे, हा त्याच जातीचा आहे, याचा भेद माझ्या जगाच्या बापानं केला. एक प्रमाण बोलतो तुमच्या पुढे, ऐकण्याची क्षमता आहे आपली म्हणून बोलतोय, ऐकण्याची तयारी आहे म्हणून तुमच्या पुढे पुरावा देतो. तुकोबाराय बोलतात, अरे मला त्या जातीशी काही घेणं देणं नाही. तुकोबारायाचा पुरावा आहे. तुका म्हणे नो हे जाती सव काम, तुका म्हणे नो हे जाती सव काम, ज्याचे मुखी नाम तोची धन काळ, ज्याचे मुखी नाम तोची धन, तुका म्हणे नो हे जाती सवे काम, तुका म्हणे नो हे काम, तुका म्हणे नो हे जाते मुखी नाम तोची धन, जाते मुखी नाम तोची धन, तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे नोहे जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. तो धन्य आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. आणि अशा भक्ताची जात माझ्या जगाच्या बापानं बघितली नाही, म्हणून जगाच्या बापाला साठवण्याची ताकद माझ्या माळी समाजामध्ये जन्माला आल्या सावतोबारायने. धन्य ते आरण रत्नाची ती खान, धन्य ते आरण जन्मला निदान सावता तू, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर. सावतोबाने जगाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला. अजून कोणी साठवला? धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दूर. हो, जनाबाईनं साठवला. तिसरं उदाहरण दिलं, म्हटले महाराज ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी अयोध्येला आले, सिंहासनावरती बसले, सगळ्यांना बक्षीस दिलं, त्यावेळेला सीतामाईनं बक्षीस दिलं. आणि तो मोत्याची माळ माझ्या हनुमंतरायांनी आपल्या दाताखाली एक एक मणी फोडून टाकला. मातेने विचारलं, अरे काय करतो? मूल्यवान मोत्याची माळ तुला दिली, तुला या मूल्यवान मोत्याच्या माळेचं काहीतरी मूल्य खडते का? का फोडतो? म्हटले, माई तिच्यामध्ये मी फक्त पाहतो माझा राम दिसत नाही, मला माझा राम दिसत नाही. ज्या मळ्यामध्ये माझा राम नाही त्याच्याशी मला काही काम, त्याच्याशी मला काही काम नाही आहे. सीतामाई बोलली, अरे इथला छाती ठोकपणानं सांगतो तर तुझ्यात तरी आहे का जगाचा बाप? दाखव ना. छाती ठेवली, टोंगा ठेवला खाली आणि आपली छाती फडली, आवाज दिला, मैया तो देख ना, चाहती है तो देख ले मेरी माँ. क्या? श्री राम जानकी बैठे
मुझे ना भक्ती जय हो मला भक्ती नाही पाहिजे ऐश्वर्य ना पाहिजे मला फक्त प्रभूच्या चरणापाशी स्नान पाहिजे सच्चानंद ऐसे जीने में श्री राम जानकी मेरे सीने में श्री राम हो मुझे ना कीर्ति ना वैभव ना यश चाहिए सदा राम के चरणों का मुझे रस चाहिए सच्चा आनंद है ऐसे जीने में श्री राम त्या जगाचा बाप त्या संतांनी त्या देवांनी त्या भक्तांनी आपल्या हृदयात साठवला म्हणून आपल्या वेळेची मर्यादा समाप्त झालेली आहे ऐका साठवेला राही हृदय संपुष्टे आणि बाहेर दाकुटे मूर्ती उभा सावतो बारायने जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये साठवला अशाच भक्ताच्या समागमाला माझा जगाचा बाप जातोय अशाच समागमाला कोणता समागम हा समागम माझ्या जगाच्या बापाला आवडतो जिथं भक्त आहे जिथं नाम आहे कथा त्रिवेणी संगम देवाणी नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता जिथं गैनीनाथांचा जिथं नवनाथांचा जिथं काणिपनाथ नाथांचा जिथं रेवणनाथ नाथांचा जिथं सरपटे नाथांचा जिथं म्हटले नागनाथांचा जिथं गोरक्षनाथांचा जिथं मच्छिंद्रनाथांचा जिथं सत्संग आहे जिथं धर्मनाथ बीज आहे तिथंच मी राहतो परीतया पास मी पांडवा हरपलासे गिसवा जिथं नाम घोष बरवा करते ते माझा अरे गहिनीनाथांचं नाव ज्यांनी घेतले म्हटले महाराज त्याच्या जीवनाचं सोनं झालं ज्यांनी मच्छिंद्रनाथाचा नामाचा जप केला त्याच्या जन्म मरणाचा सोडा साजरा झाला ज्यानं कानिपनाथाच्या नामाचा जप केला त्याचं दारिद्र्य नष्ट झालं ज्याने नागनाथाचं चिंतन केलं त्याला आरोग्य ठणठणीत मिळल्याशिवाय राहत नाही हे पुरावे आहे रेवणनाथ कानिपनाथ अनेक नाथांची परंपरा आमचे शुभमदादा म्हणायचे म्हटले महाराज तेवढं म्हणजा तुमचं मी शापक कधी म्हणत नाही शापक कधी म्हणत नाही दुसरं कधी म्हणत नाही म्हटले आजकाल असं झालं देवाचे चरित्र ना आवडी सर्वता आणि विनोदाचे कथा गोड वाटे पण झालं असं जगाच्या पुढे मांडल्याशिवाय जरासं अंग हलवल्याशिवाय लोकही म्हणत नाही नाहीतर बुवानं नुसता अभंगारच बोलला लोक म्हणतात मजा नाही आली मजा नाही आली आणि बुवानं नुसतं असं असं केलं की म्हणतात चांगला होता साला अवघड झालं म्हटले चांगला होता पण खरोखरच मच्छिंद्रनाथाचा हा सोहळा आहे हो म्हणायला काही हरकत नाही हो बाबा बघायला पिरुणी आला ओला भगव्या कपडीवाला बाबा बघायला पिरुणी आला ओला भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला भगव्या कपडीवाला खर शिवाचे पुत्र नाही जमले कुणासी सूत्र खर शिवाचे पुत्र नाही जमले कोणासी सूत्र दोघी दोघी मृदंग वाजवा टाळी 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 सर्वांनी टाळी वाजवा जय हो महिला मंडळ टाळी पुरुष मंडळ टाळी हा सुख सोहळा स्वर्गीण मच्छिंद्रनाथ भगवंतासाठी हाताने टाळी वाजवा हो नाथ भक्ती एकदा चोपदार बाबासाठी टाळी वाजवा ओवा अरे हा नाथ संप्रदाय योगी तपी संन्यासी यांचा देश आहे
याच भूमीमध्ये मोठमोठे संत झाले, याच मातीमध्ये, याच भारत देशाच्या भूमीमध्ये तपी झाले, नाथ झाले, जोगी झाले. म्हणून काय ही सामान्य भूमी आहे का? अरे ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. ये अर्पण की भूमि है, तर्पण की भूमि है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो मच्छिंद्रनाथ बाबा की, बोलो गोरक्षनाथ बाबा की, बोलो गो माता की. अरे हा देश तपित संन्यासियांचा. म्हटले माऊली नंतर समाधी नाही, तुकोबारानंतर वैकुंठ नाही. माऊली नंतर समाधी नाही, तुकोबारानंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ सारखं गुरु शिष्याचं नातं नाही. भगवान मच्छिंद्रनाथासारखं आणि भगवान गोरक्षनाथाच्या सारखं गुरु शिष्याचं नातं या जगाच्या पाठीवरती तुम्हा आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही. काय भक्ती होती, काय श्रद्धा होती गुरुच्या चरणाबाजी, काय श्रद्धा होती गुरुच्या चरणाबाजी. अरे आपल्या गुरुनं दिलेला शब्द कधी टाळला नाही, याला शिष्य म्हणतात. आपल्या गुरुनं दिलेला शब्द कधी टाळला नाही, याला शिष्य म्हणतात दादा. आणि आपल्या शिष्याचा कधी अपमान केला नाही, याला गुरु म्हणतात. ऐका, मच्छिंद्रनाथावरती फार मोठी दृढ सेवा, मच्छिंद्रनाथाची फार मोठी दृढ सेवा करणारे, एक निष्ठेनं करणारे, निस्वार्थ करणारे, निष्ठेनं करणारे गोरक्षनाथ. ज्या वेळेला भगवान मच्छिंद्रनाथांनी आवाज दिला, आवाज मोकळा करा, आवाज. ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा मागण्यासाठी पाठवलं. अरे गोरक्षा, अरे मला भूक लागली रे बाबा, मला भूक लागली. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविहीन देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी. गोरक्षनाथजी ज्या वेळेला आले, त्या मातीच्या दारामध्ये आले, आवाज दिला, भिक्षाम दे मा, भिक्षाम दे मा. माता मला भिक्षा दे ग, माझ्या स्वामीसाठी, माझ्या गुरुदेवासाठी मला भिक्षा न्यायची. त्या बाईनं ओढी दिली, ओढी दिली. ओढी दिल्यानंतर गोरक्षनाथजी आपल्या गुरुच्या जवळ आले, वंदन केलं. गुरुदेव, तुमच्यासाठी नैवेद्य आणला, तुमच्यासाठी भिक्षा आणली. काय आणलं रे माझ्या बाळा, काय आणलं रे माझ्या राजा, गोरक्षा काय आणलं माझ्यासाठी. ऐका दादा, अरे जो निष्ठुर असेल त्याच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. काय भक्ती असेल, काय नातं असेल गुरु शिष्याचं, ऐका, या पावन दरबारामधून एवढं घेऊन जा, जीवनाचं सोनं होईल, तुमच्या सोनं होईल. काय आणलं रे माझ्या गोरक्षा, बाबा तुमच्यासाठी ओढे आणले. माझ्या मच्छिंद्रनाथांनी ओढे खाल्ले. ओढे खाल्ल्यानंतर माझ्या मच्छिंद्रनाथाला आवडले. पुढला सांगितले, मला आणखी मिळतील का रे ओढे, जिथून आणली तिथं जा. मच्छिंद्रनाथाने सांगता क्षणी गुरुच्या शब्दाचा धिक्कार केला नाही, अपमान केला नाही. जोडी घेतली, मातीच्या दारामध्ये गेले, आवाज दिला, ओम नमो भिक्षाम देमा, ओम नमो भिक्षाम देमा. माई भिक्षा बाळग, आई भिक्षा वाढ. भिक्षा मागता क्षणी ती बाई बाहेर आली. बघितले, अरे आताच तर तुला भिक्षा दिली, वडे दिली, आता पुन्हा माझ्या घरी आला. सांगितलं, तुझ्या घरचे वडे माझ्या गुरुदेवाला आवडले, दे माई मला.
अरे मी तुला ओढे देण्यासाठी तयार आहे. अगोदरी नेले आताही नेणार. मी तुला ओढे देते, पण तुम्हाला काय देणार तू मागून बघ ना गाई. तू मागण्यासाठी विलंब लावू नको. ज्या वेळेला त्या माईंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अरे तू मला काय देणार वड्याच्या मोबदल्यात, तू सांग आई. ती बाई म्हटली मला तुझे डोळा दे, मला तुझा डोळा दे. गोरक्षनाथाने आपल्या डोळ्याला हात लावला आणि डोळ्याचं बुबूर त्या मातेच्या हातात दिलं. ती बाई घाबरायला लागली. अरे मी मस्करी केली तुझी, मी मजाक केली, तुझी थट्टा केली, मला माफ. ही भक्ती आहे, ही भक्ती आहे, ही नाद भक्ती आहे. हे दाद गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्वगिरी पर्वतात मच्छिंद्रनाथ त्या ब्रह्मगिरी पर्वतात. हे दाद गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्वगिरी पर्वतात दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या ब्रह्मगिरी पर्वतात. त्याची भाषालच निराडी, त्याची भाषालच निराडी. बंगाली बंगाली बाबा बोले तो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोले तो बंगाली. बंगाली 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 बाबा बोली तो बंगाली. हे आओ आग्या सो आग्या प्रेम नगरावारी, सावध होणे भजने लागा देव करा कैवारी, देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुन. या तरुणीला म्हणाला राज तू सिल्वान, या तरुणीला म्हणाला राज तू सिल्वान. आनंदाने आनंदाने नाचतो ते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचतो ते हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. झालं आपलं कीर्तन, चला. अरे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. माझा राजा जर जन्माला आला नसता तर तुम्हा आपल्याला इथं बसता आलं नसतं. अरे हिंदूची अस्मिता जागृत करणारा, भगव्या ध्वजाखाली एकत्रित आणणारा बाळ जिजाऊ मातीच्या पोटी जन्माला आला. तो राजा म्हणजे सामान्य नव्हता दादा. कसा होता माझा राजा ऐक दादा. हे काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अरे सुभेदाराची सून आणली होती मावड्यांनी नजराला, पण तिला माता म्हटली माझ्या राजांनी. असा राजा या मातीत जन्माला आला. हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हे हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली.